यांनी करून आपल्या संघाला विजय पथावर नेलं होतं. रवी कोळी, श्री रवी कोळी यांच्या हस्ते मागील सामन्याचं मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिलं जात आहे मितेश याला. श्री रवी कोळी यांच्या हस्ते मागील सामन्याचं मॅन ऑफ द मॅच मितेश याला दिले जात आहे. मितेश याने वैयक्तिक 42 धावा करून आपल्या संघाला विजयपथावर नेलं होतं. त्याचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सुरू असलेला सामना रायझिंग टायटन्स वर्सेस मिथुल टायगर्स. मिथुल टायगर्स नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण घेण्याचं ठरवलेलं आहे. पहिलं षटक घेऊन येतात शिरीष. पहिल्या चेंडूवर एकच धाव दोन्ही फलंदाजांना. फलंदाजीसाठी आलेले आहे श्रीजेश, गिरीश. फलंदाज आहेत सिद्धेश आणि पांडुरंग आणि पहिलं षटक घेऊन आलेलं आहे शिरीष. शिरीष यांचा तिसरा चेंडू सामोरे जातील पांडुरंग. पॉइंटच्या दिशेने तडवलेला चेंडू एकच धाव वर समाधान मानावं लागेल पॅडी यांना. पुढील चेंडू गिरीश यांचा जोरकस मारलेला फटका लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल श्रीधेश यांना. पुढील चेंडू गिरीश यांचा सामोरे जातील पॅडी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न त्रिफलाचीत बाद झालेले आहेत. पहिला हादरा पॅडी यांच्या रूपाने. रायझिंग टायटन्स संघाला चांगल्या गोलंदाजीची सुरुवात गिरीश यांच्याकडून. पांडुरंग यांच्या रूपाने पहिला हादरा रायझिंग टायटन्स संघाला. गिरीश यांच्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज आलेले आहेत व्यंकटेश. गिरीश यांच्या शेवटच्या चेंडूचा सामना करतील व्यंकटेश. नवीन फलंदाज रायझिंग टायटन्स संघाच्या वतीने व्यंकटेश. पाहू काय करतात आपल्या संघासाठी. जोरकस मारण्याच्या प्रयत्नात चेंडू काही समजला नाही. चांगलं यष्टीरक्षण सनी यांचं आणि निर्धाव चेंडू. पहिलं षटकाखेर धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 4 रायझिंग टायटन्स संघाची. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी शिरीष यांच्याकडून. पहिल्या षटकाखेर धावसंख्या 1 गडी बाद 4. दुसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज प्रणित. सामोरे जातील श्रीधेश. उंचावर गेलेला फटका परंतु नोमॅन्स लँड मध्ये प्रभुस्वामी क्षेत्ररक्षक. एकच धावेवर समाधान मानावं लागेल श्रीधेश आणि संघाला. दुसरा चेंडू प्रणित यांचा. सामोरे जातील व्यंकटेश. स्लोअर पद्धतीचा बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजीवर चांगलं क्षेत्ररक्षण प्रणित यांचा. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजीची सुरुवात प्रणित यांच्याकडून आपल्या संघासाठी. सिद्धेश यांच्याकडनं कानमंत्र देताना व्यंकटेश यांना. पाहूया काय त्या कानमंत्राचा लाभ घेत आहेत आपल्या संघासाठी. काय कामगिरी करून दाखवत आहेत ते. प्रणित यांचा पुढील चेंडू सामोरे व्यंकटेश. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न. चांगलं यष्टीरक्षण निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी प्रणित यांची. पुन्हा एकदा प्रणित यांचा सामोरे जातील व्यंकटेश. डाव्या यष्टी बाहेरील चेंडू. पंचांनी नो डिक्लेअर केलेला आहे. फ्री हिट मिळतोय व्यंकटेश यांना. पाहूया काय फायदा घेत आहेत व्यंकटेश फ्री हिटचा आपल्या संघासाठी. पॉइंटच्या दिशेने मारला चेंडू परंतु डिक्लेअर क्षेत्रात गेल्यामुळे एकच धाव मिळेल संघाला आणि व्यंकटेश यांना. एका धावेवर धावसंख्येत भर. धावसंख्या 7. 1 गडी बाद धावसंख्या झालेल्या 7. 2 टू गो. पाचवा चेंडू प्रणित यांचा. सामोर जातील पुन्हा एकदा व्यंकटेश. चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रणित यांची. चांगली सुरुवात झालेली आहे गोलंदाजी. डाव्या यष्टी बाहेरील चेंडू. पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या 8.
पाचवा चेंडू प्रणित यांचा जोरकस मारलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. तिकडे चेंडू अडवलाय पण एका धावेवर समाधान मानावं लागेल. दोन्ही फलंदाजांना चांगला फटका होता परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण प्रणित यांचं. त्यामुळे फक्त एकच धाव. शेवटचा चेंडू प्रणित यांच्या षटकातला. सामोर जातील श्रीदेश. जोरकस मारलेला फटका आणि सुंदर असा झेल शिरीष यांचा. श्रीदेश यांच्या रूपाने दुसरा मोठा हादरा रायझिंग टायटन संघाला. चांगली गोलंदाजी प्रणित यांची. दोन षटका अखेर धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 9. चांगली कामगिरी करावी लागेल रायझिंग टायटन संघाच्या फलंदाजांना. 2 षटका अखेर 2 गडी बाद 9 धावसंख्या झालेली आहे रायझिंग टायटन संघाची. नवीन फलंदाज आलेले अजय मिश्रा. हर्षांचा पुढील चेंडू सामोर जातील व्यंकटेश. जोरकस मारलेला फटका, तितकेच चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. एका धावेवर धावसंख्या 10. हर्षांचा दुसरा चेंडू. चांगली कामगिरी आतापर्यंत हर्षांच्याकडून झालेली आहे आपल्या संघासाठी. जोरकस मारलेला फटका लेगच्या दिशेने. एकच धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. चांगली कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेत हर्षाने केलेली आपल्या संघासाठी. पाहूया यापुढे काय करतायत. हर्षांचा पुढील चेंडू सामोर जातील व्यंकटेश. खूपच हव्याबाहेरील चेंडू. पंचांनी नो घोषित केलेला आहे. फ्री हिट मिळतंय व्यंकटेश यांना. आतापर्यंत दुसरं फ्री हिट. बघूया काय फायदा करतायत आपल्या संघासाठी. हर्षांचा पुढील चेंडू आणि त्रिफलाचेत बाद केलेला आहे परंतु फ्री हिट असल्यामुळे मोठं जीवदान मिळालेलं आहे व्यंकटेश यांना. त्यांनी त्याचा संधीचं सोनं करायला पाहिजे आपल्या संघासाठी. पाहूया काय करतायत. फ्री हिट असल्यामुळे त्यांना जीवनदान मिळालेलं आहे. चांगली गोलंदाजी हर्षांची. धावसंख्या झालेली आहे 12. 2 गडी बाद. 3 चेंडू शिल्लक आहेत हर्षांचे. चौथा चेंडू हर्षांचा. सामोर जातील व्यंकटेश आणि डाव्या एष्टी बाहेरील चेंडू. पंचांनी वाईट डिक्लेअर केलेला आहे. वाईट बॉल. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या 13. 2 चेंडू शिल्लक. 2 गो. पुढे सरसाट मारण्याच्या प्रयत्नात त्रिफलाचीत बाद झालेला आहे परंतु यावेळेस फ्री हिट नसल्यामुळे मोठा हादरा व्यंकटेश यांच्या रूपाने. रायझिंग
शेवटचा चेंडू नो नो बॉल डिक्लेअर केलेला आहे पंचांनी. त्या डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे 1+1 2 धावा मिळालेले आहेत रायझिंग टायटन संघाला. शेवटचा चेंडू प्रणित यांचा, सामोर जातील अजय. बॅटची एज घेऊन पॉइंटच्या दिशेने गेलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवर समाधान. दोन्ही फलंदाजांना. षटक संपलेला आहे. चौथ्या षटकाअखेर धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 27 रायझिंग टायटन संघाची. एव्हरेज आहे 6.75. शेवटचं षटक घेऊन आहेत अश्लेष. जोरकस मारलेला फटका, तरी सुद्धा चांगल्या क्षेत्ररक्षणामुळे फक्त एकच धाव मिळेल अजय यांना. अश्लेष यांचा दुसरा चेंडू, सामोर जातील प्रदीप. लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका, चांगले क्षेत्ररक्षण, एकच धाव. धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 29. तिसरा चेंडू अश्लेष यांचा, स्लोअर पद्धतीने जोरकस मारलेला फटका. पंचांनी पंचांनी निर्धाव चेंडू घोषित केलेला आहे. तीन चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू अश्लेष यांचा, लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, चांगले क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, फक्त एका धावावर समाधान. या एका धावेबरोबर धावसंख्या 3 गडी बाद 30 रायझिंग टायटन संघाची. चौथा चेंडू अश्लेष यांचा, सामोर जातील प्रदीप. प्रदीप यांच्याकडे ताकद आहे जोरकस मारण्याची, परंतु तो ताकदीचा उपयोग न झाल्यामुळे त्रिफलाची बाद झालेले आहेत. मोठा हादरा प्रदीप यांच्या रूपाने. लास्ट बॉल, 1 to go. शेवटचा चेंडू शिल्लक. अश्लेष यांचा मोठा हादरा त्यांनी दिलेला आहे प्रदीप यांच्या रूपाने रायझिंग टायटन संघाला. शेवटचा चेंडू या इनिंग मधला, पाहूया काय करतायत. जोरकस मारलेला फटका, चांगला थ्रो, त्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं यष्टीरक्षण, आणि धावचीत बाद झालेले आहेत. फक्त एकच धावेवर समाधान मानावे लागेल. या एका धावेबरोबर धावसंख्या झालेली आहे 5 षटका अखेर धावसंख्या झालेली 31. जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. मिथुल टायगर्स संघासमोर 32 धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी. 5 षटकांमध्ये 30 चेंडू 32 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत मिथुल टायगर्स संघाला.
नवीन फलंदाज प्रभू स्वामी अजय यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील प्रभू. नको थांब. चौथा चेंडू अजय यांचा, सामोर जातील प्रभू. चेक साऊंड चेक. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. कव्हरच्या दिशेने जोरकस मारलेला फटका, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण, पण एका धावेवर समाधान मानलं काय प्रभू यांना. चांगला फटका, चेक साऊंड तेवढंच चेक. चांगलं क्षेत्ररक्षण. पुढील चेंडू अजय यांचा, डाव्या यष्टीवरील चेंडू. पंचांनी वाईट घोषित, नो माफ करा, नो घोषित केलेला आहे. फ्री हिट मिळालेला आहे हर्ष यांना. पाहूया काय फायदा घेत आहेत आपल्या संघासाठी. अजय यांचा पुढील चेंडू, जोरकस मारलेला फटका लेगच्या दिशेने. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण. नक्कीच 3 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघाच्या. फक्त एकाच धावेवर समाधान आहे. एका धावेवर धावसंख्या झालेली आहे 6. अजय यांचा पुढील चेंडू, प्रभू यांना काही जमतला नाही. लेग बाईच्या स्वरूपात थांब ना, होईल ना, मग कन्फ्युजन होतं ना. लेग बायच्या स्वरूपात एकच धाव मिळालेली आहे. एका धावेबरोबर धावसंख्या 6 आहे ना रे. एक मिनिट करतात. सगळ्या मीच बोलतो हा, कन्फ्युज नको करू. कारण हँडरम मध्ये कसं क्विक आहे ना रे, लाईव्ह आहे ना, असं आपल्या लोकांना 7 धावा झालेल्या आहेत. 7, एक गडी बाद, 7 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू श्रीदेश यांचा, सामोर जातील हर्ष, डावखुरे फलंदाज. भाऊ काय करतात आपल्या संघासाठी. कव्हरच्या दिशेने मारला चेंडू, व्यंकटेश क्षेत्ररक्षक. फक्त एकच धाव. या एक धावेबरोबर धावसंख्या 8. दुसरा चेंडू श्रीदेश यांचा, सामोर जातील प्रभू. डाव्या यष्टी बाहेरील चेंडू. पंचांनी वाईट घोषित केलेला. या एका अवांतर धावेबरोबर धावसंख्येत भर, धावसंख्या 9. श्रीदेश यांचा पुढील चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा. काही प्रभू यांना समजला नसल्यामुळे निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सज्ज श्रीदेश, सामोरे जातील प्रभू. जोरकस मारलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव. चांगली फलंदाजी होते प्रभू यांच्याकडून आपल्या संघासाठी, परंतु चौकारांची गरज. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक व्यंकटेश. एकच धावेवर समाधान हर्ष यांना. एका धावेवर धावसंख्येत भर, धावसंख्या 11. एक गडी बाद. 5वा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी सिद्धेश यांची आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू, 1 टू गो. बॅटची कड घेऊन पॉइंटच्या दिशेने गेलेला चेंडू. एक धाव चोरून घेतलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. षटक संपलेला आहे. 3 षटका अखेर 18 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 20 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. दुसऱ्या षटका अखेर धावसंख्या झालेली आहे एक गडी बाद 12. दुसऱ्या षटका अखेर धावसंख्या झालेली आहे एक गडी बाद 12. 18 बॉल 20 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी मिथुल टायगर्स संघाला. जोरकस मारलेला फटका लेगच्या दिशेने प्रभू यांनी आणि पंचांचा इशारा चौकार.
हॅलो